नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण चाललो आहे ते म्हणजे नदीवर आणि आज आपण कांडळीने मासे पकडणार आहोत नदीमधले। तर बघू आपल्याला किती मासे सापडत आहेत ते। नितीन आहे आपल्या सोबत। तर नदीवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय प्रोसेस आहे ती कांडळीने मासे पकडायची। आणि मित्रांनो आता वाजले ते म्हणजे 7। तर आपण नदीवर पोहोचलोय आणि थोड्याच वेळात आपण कांडळ लावणार आहोत नदीमध्ये। आपल्या नदीला पाणी भरपूर कमी झाले, कारण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेला एप्रिल ते मे चा टायमिंग असतो त्यावेळेला नदीमध्ये पाणी कमी होते आपल्याकडे। हे बघा, तर आपण पोहोचलोय आता त्या जागेवर ज्या ठिकाणी आपण कांडळ टाकणार आहोत। आणि कांडळीमध्ये जे मळ्याचे मासे असतात नदीमधले मळे ते पकडण्याचा प्रयत्न करू, कारण भरपूर लोक येतात अशा ठिकाणी आणि मासेमारी करण्यासाठी। तर आज आपण दुसऱ्या बाजूला आलोय। तर या साईडला बघू शकता मित्रांनो, आपण याच्यामध्ये कांडळ लावणार आहोत। आणि संध्याकाळचा व्ह्यू पाहू शकता कशा प्रकारे आहे तो आपल्याकडचा। हे बघा, एक बोटी कांडळ आणले आपण मळ्याचे मासे पकडण्यासाठी। आणि ह्या ज्या दगडी दिसत आहेत त्यांच्या खाली मळ्याचे मासे अडकून राहतात, खाली बसलेले असतात। आणि काही मासे जे असतात ते फिरते असतात पाण्यामध्ये। जे फिरते मासे असतात ते आपल्या जाळ्यामध्ये गुंततील, पण ज्या दगडीच्या खाली जे मासे आहेत ते देखील काढण्याचा प्रयत्न करू। दोन्ही साईडला कांडळ लावण्याचं काम चालू आहे। वरचा टोक आहे वरचा, तर याच्यावर आपल्याला दगड ठेवायचे आहे जेणेकरून तो बाजूला जाणार नाही आणि मासे जे आहेत ते याच्यामध्ये पळण्याचा प्रयत्न करणार नाहीत या बाजूने। डोकावर दगड लावले। आपली कांडळ बघा, संध्याकाळी आलोय आपण भरपूर। मला माहित असेल रात्रीच्या वेळेला भरपूर मासे पडतात जाळ्यामध्ये। कांडळ लावून झालेले आहे आपले आणि आता मासे लागतायत आपल्याला एक एक। आणि हॅलो आपण डोक्याला लावलाय, कारण साईडला पाहू शकता तुम्ही भरपूर अंधार पडलाय। मित्रांनो हे बघा, मासे मिळत आहेत आपल्याला मळ्याचे। आता सुरुवात झाले। हे बघा, मळ्याचे मासे एकदम ताजे नदीचे, एकदम भारी लागतात। मळ्याचा मासा बघा कसला भारी आहे आणि या वेळेला एकदम चविष्ट असतो हा। आमचा बारक्या बसला इथं, मासे घ्यायला आलाय आमच्याकडून। काय मेहनत करत नाही, फुकटचा मासा पाहिजे त्याला। अडकत चाललेत मित्रांनो आपला मळ्याचा मासा। आता एक एक आपल्याला लागत चाललेत जाळ्याला आपल्या। आता एक एक मासे अडकत चाललेत मित्रांनो कांडळीमध्ये, कारण कचरा भरपूर आहे। हे बघा, आता मासे एक एक सापडत आहेत। एकदम ताजे ताजे मळ्याचे मासे नदीचे।
भारे भेटलेत, एक एक भेटत चाललेत. पण जाळ्यामध्ये मासे गोतवण्यासाठी आपल्याला पाणी थोडंसं हलवायला लागते, कारण पाण्यामध्ये एकाच जागेवर शांतमध्ये बसलेले आहेत ते. तर पाणी आपण थोडंसं आज पाणी आपण थोडासा मचूळ केलेला आहे. हलवल्यावर बघू किती सापडत आहेत ते जाळे. कांडे पण भरपूर फाटले, हे बघा. बघा आता अडकलं एक. मासा काढायचं असेल ते या साईडने पुढे प्रेस करायचा. आपण जाळा थोडासा जवळ घेतलाय मित्रांनो, कारण पाण्याचा घेरा खूप मोठा आहे. तर मित्रांनो आपण चाललोय घरी. आपल्याला मासे बाद झालेत, कारण खूप रात्र झाले. तर मासे बघा किती भेटलेत आपल्याला. थोडे सापडलेत रस्त्यापुरते. हे बघा ताजे ताजे मस्त माळ्याचे मासे सापडलेत. आणि अजून आपण मासे पकडणार होतो, पण आता रात्र झाले म्हणून आपण घरी जाऊ. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मासे आपल्याला किती मिळतील ते पुन्हा एकदा.